तो तिन्ही अंश एका रूपात आलेला आहे. बरोबर आहे. बघा, ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि हे मिळून एक झाले. आता बघा, तुम्हाला सांगतो, बारीक थोडं विचार करा. ब्रह्मदेवाचा विचार वेगळं आहे का? सगळ्याचे विचार एक असतात का? आपलं सगळ्याच आहेत का एक? आता ब्रह्मदेवाचा विचार वेगळा, विष्णूचा वेगळा आणि महादेवाचा वेगळा. आणि तिन्ही विचार एका जागेवर आणायचं सोपं काम आहे? इतकं सोपं नाही ते. पण तिन्ही विचार एका जवळ आणण्याचं काम अनुसयाने केलं. किती महान पतिव्रत आहे माझं सांगा. आणि म्हणून एवढा अधिकार संपन्न असणारी ती महान पतिव्रता. आणि भगवान जे काही अवताराला येतो तो कोणाच्याही पोटाला, कोणाच्या उदरात येत नाही. ज्यांचं उदर, ज्याची कुस पवित्र आहे, ज्या माऊलीनं तपश्चर्या केली, ज्या माऊलीनं ज्याच भक्ती केली, ज्या माऊलीच्या ठिकाणी पुण्य आहे, अहो तिथंच देव अवतार येतो. कुठे बी देव अवतार घेत नाही. आणि म्हणून त्या अनुसयेची कुस, अनुसयेचं उदर पवित्र आहे. आणि म्हणून या तिघा जणांना ठरवलं आणि एक विचार केला, आपण आणखीन यांच्या उदरी अवताराला यायचं. आणि म्हणून त्या अनुसयेच्या उदरी त्या तिघांचा अवतार झाला. तो दिवस आहे, तो आजचा आहे महाराज सांगतात. आणि म्हणून तो प्रगट होतो. तो प्रगट होण्याला सुद्धा त्याला वेळ, काळ, नक्षत्र या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात. आणि मग ती त्यावेळेला केव्हाही आणखीन प्रगट व्हायचं नाही. तो दिवस बघावा लागतो, ती नक्षत्र बघावं लागतं आणि तो ऋतू बघावा लागतो. तो अभंगाचा अभंगाच्या संधेत 2 चरणावर आपण आलोय. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण आणखीन त्या ठिकाणी कीर्तनाला आलोय. कीर्तनातून जाताना, घरी जाताना थोडाफार फायदा व्हावा. कीर्तनाला आल्यानंतर घरी जाताना पिशव्या मोकळ्या जाऊ नयेत, त्याच्यासाठी
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांना काय करा, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमा, हे विठोबा रखुमा, हे विठोबा रखुमा, हे विठोबा रखुमा, हे विठोबा Bye.